नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी यामधील क्रमिका व अंकगणिती श्रेणी याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्यासमोर काही क्रमिकेची उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे 1 2 3 4 पुढे डॉट 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 असं दिलेलं आहे. तर हे उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येतं की ही क्रमिका अशाच पद्धतीने पुढे वाढते. हे जे उदाहरण दिलेले आहे आपल्याला नैसर्गिक संख्येचं उदाहरण दिलेलं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेली संख्या 2 4 6 8 पुढे डॉट 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 दिलेले आहेत. याचा अर्थ ही क्रमिका पुढे अशी वाढते आणि याचं निरीक्षण केलं असता असं लक्षात येतं की या आपल्याला क्रमिकेमध्ये दिलेली संख्या ज्या आहेत या समसंख्या आहेत. तिसऱ्या उदाहरणामध्ये संख्या आहेत 1 3 5 7 पुढे वाढते क्रमिका, ही विषम संख्येची क्रमिका आहे. चौथं उदाहरण आपल्या समोर जे मांडलेलं आहे ते आहे 1 4 9 16 पुढे डॉट 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 दिलेले आहेत. याचं निरीक्षण केलं असता आपल्या असं लक्षात येतं या पूर्ण वर्ग संख्या आपल्या समोर दिलेली आहे. 1 चा वर्ग 1 आहे इथं, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 अशा पद्धतीने ही क्रमिका वाढते. म्हणजे पुढे त्याच्यामध्ये पद येतील 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 या पद्धतीनं. तर यावरून आपल्याला क्रमिकेची व्याख्या काय करता येईल पहा. तर क्रमिकेची व्याख्या आपल्याला असं सांगता येईल, विशिष्ट पद्धतीने मांडलेला संख्यांचा समूह म्हणजे क्रमिका. विशिष्ट पद्धतीने इथे या संख्या मांडलेल्या दिसतात. प्रत्येक उदाहरणामध्ये नैसर्गिक संख्या आहेत, समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या आहेत. ह्या विशिष्ट पद्धतीने मांडलेला जो संख्यांचा समूह असतो या समूहाला आपण क्रमिका असं म्हणतो. यानंतर आपल्याला जाणून घ्यायचंय क्रमिकेतील पदे. जर आपण पहिल्या उदाहरणाकडे गेलो तर पहिल्या उदाहरणासाठी क्रमिकेतील पदं कोणती आहेत आणि ती कशी लिहायची. तर क्रमिकेतील पहिलं पद जे आहे ते T1 या अक्षरानं लिहिलं जातं. T1 पहिलं पद. पहिल्या उदाहरणासाठी आपण बघूया आता. क्रमिकेतील पहिलं पद आहे 1, त्याच्यानंतर दुसरं पद T2 बरोबर आहे 2, त्याच्यानंतर तिसरं पद T3 बरोबर आहे 3, त्याच्यानंतर चौथं पद T4 बरोबर आहे 4. ही आहेत क्रमिकेतील पदे पहिल्या उदाहरणासाठी. तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आपण आता. तिसऱ्या उदाहरणासाठी क्रमिकेतील पद बघूया आपण. T1 म्हणजे क्रमिकेतील पहिलं पद ते आहे 1, त्याच्यानंतर T2 क्रमिकेतील दुसरे पद ते आहे 3, त्याच्यानंतर T3 क्रमिकेतील तिसरे पद ते आहे 5 आणि T4 म्हणजे क्रमिकेतील चौथे पद ते आहे 7. तर अशा पद्धतीने क्रमिकेमध्ये दिलेली जी पद आहेत ती लिहिली जातात. त्याच्यासाठी आपण अक्षर वापरतो T1, T2, T3, T4 या पद्धतीनं ही क्रमिकेतील पदं लिहिली जातात. आता याच्यानंतर आपल्याला जायचंय अंकगणिती श्रेणीकडे. की अंकगणिती श्रेणी म्हणजे नेमकं काय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर त्याची आपल्याला पुस्तकामध्ये व्याख्या अशी दिलेली आहे. दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदामधील फरक जर स्थिर असेल तर अशा क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. तर आपल्याला सराव संच 3.1 मधील जो पहिला प्रश्न दिलेला आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. असा आपल्याला पहिला प्रश्न आहे. म्हणजे क्रमिका दिलेली आहे ती पहिला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ओळखायचं आहे. आणि जर अंकगणिती श्रेणी असेल तर त्याच्यामधील साधारण फरक किंवा सामायिक फरक डी जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. बघूया आपण त्यामध्ये एक उदाहरण. तर त्याच्यासाठी आपल्याला आता उदाहरण काय दिलेले आहेत पहा. उदाहरण दिलेलं आहे 2 4 6 8 पुढे डॉट 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 दिलेले. हे क्रमिका दिलेली आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ओळखायचंय. त्यासाठी मी या क्रमिकेतील पदांना नाव देतो. T1 क्रमिकेतील पहिलं पद ते आहे 2, T2 क्रमिकेतील दुसरं पद ते आहे 4, T3 क्रमिकेतील तिसरे पद ते आहे 6 आणि T4 क्रमिकेतील चौथे पद ते आहे 8. ही क्रमिकेतील पद झालेली आहेत. आता अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ओळखण्यासाठी मी त्याच्यामधील क्रमागत पदामधील व्याख्येमध्ये जसं सांगितलेलं आहे दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 क्रमागत पदामधील फरक स्थिर असायला पाहिजे. बघूया आपण तो फरक कसा काढायचा. T2 वजा T1. T2 आहे 4 वजा T1 आहे 2. 4 वजा 2 म्हणजे येईल तो 2. त्याच्यानंतर पुढचा क्रमागत फरक घ्यायचा आपल्याला T3 वजा T2. तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं आहे. तिसरं पद आहे 6
दुसरं पद आहे 4, 6 मधून 4 गेले, 2 राहिले. त्याच्यानंतर T4 चौथं पद आपल्याला दिलेलं आहे, T4 वजा T3. T4 आहे 8 वजा T3 आहे 6. 8 मधून 6 गेले, 2 राहिले. याचा अर्थ क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक घेतला तर तो स्थिर आला. प्रत्येक वेळी तो स्थिर आलेला आहे, 2 आलेला आहे. म्हणून ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आपण त्याच्यासाठी असं लिहू शकतो, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. त्याचबरोबर त्यांनी दुसरा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे, साधारण फरक डी काढा, जो आपण इथं काढलेला आहे. म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून डी बरोबर 2 हा त्याच्यामधील साधारण फरक आहे, जो प्रत्येक वेळी स्थिर आलेला आहे. आणखीन एक उदाहरण आपण याच्यामधलं बघूया. उदाहरण काय दिलेलं आहे बघा आपल्याला. उदाहरण आहे चौथं उदाहरण, त्यामधील मी घेतोय आता 0.3, 0.33, 0.333 डॉट 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 असं दिलेली आपल्याला क्रमिका आहे. तर या क्रमिकेतील पहिला आपण पदांना नंबर देऊन घेऊया. T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33 आणि T3 बरोबर 0.333. आता कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण लिहू शकतो T2 वजा T1 बरोबर 0.33 वजा 0.3. 0.3 याचा अर्थ 0.30 होतो. यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते पहा. वजाबाकी जर आपण करून पाहिली त्यांची, 0.33 वजा 0.3 याचा अर्थ 30, 3 3 मधून 3 गेले 0, 0.03 हा क्रमागत पदामधील येणारा फरक आहे. इथं 0.03 हा T2 वजा T1 आलेला आहे. त्याच्यानंतर T3 वजा T2 करून बघूया आपण. T3 वजा T2. तिसरं पद आहे 0.333 वजा 0.33. जर आपण वजाबाकी याच पद्धतीने केली, 0.333 वजा 0.33 याचा अर्थ 330, वजाबाकी केली 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, 0.003 हा त्याच्यामधील फरक येतोय, 0.003. आता प्रश्न असा आहे, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे का नाही. पहिल्या वेळेला आपण क्रमागत पदामधील फरक घेतला, तो आला 0.03 आणि पुढच्या दोन क्रमागत पदामधील जर फरक घेतला तर तो आला 0.003. म्हणजे हा फरक स्थिर नाही, तो बदलतोय, स्थिर नाही. म्हणून ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून आपल्याला या उत्तरामध्ये आपल्याला असा बदल करावा लागेल, कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे म्हणत होतो आपण, इथं आता म्हणणार आहोत स्थिर नाही. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. आता जर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नसेलच तर साधारण फरक लिहिण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण तो स्थिर नाही. तर अशा पद्धतीनं दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवता येतं. हे एक उदाहरण बघितलं आणि अभ्यासासाठी आपण आणखीन एक उदाहरण बघूया त्याच्यासाठी. आता आपण उदाहरण घेऊया 5वं. त्याच्यामधील वेगवेगळी उदाहरणं आपण घेतोय. त्याच्यामध्ये 5वं उदाहरण दिले आहे 0 पहिलं पद आहे, त्याच्यामध्ये -4, त्याच्यानंतर -8, -12 पुढे डॉट 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 दिलेला आहे. तर पदांना नंबर देऊन घेऊया. T1 बरोबर 0, T2 बरोबर -4, T3 बरोबर -8, T4 बरोबर -12.
आता क्रमागत पदामधील फरक घेताना आपण T2 वजा T1 करणार आहोत. म्हणून T2 वजा T1 बरोबर ऋण 4 ऋण 0. याचा अर्थ ऋण 4 मधून 0 वजा केले तर राहतील ऋण 4. फरक आलेला आहे. पुढचा क्रमागत पदामधील फरक T3 वजा T2 T3 वजा T2 बरोबर ऋण 8. तिसरं पद आहे ऋण 8 ऋण दुसरं पद आहे ऋण 4. काय होईल बघा आता इथं पहिलं पद ऋण 8 ऋण गुणिले ऋण धन आणि होती 4. आता ह्या दोघांची चिन्ह भिन्न आहेत म्हणून आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 8 मधून 4 गेले 4 राहिले आणि मोठ्या पदाचं चिन्ह ऋण. त्याच्यानंतर पुढचा क्रमागत पदामधील फरक आहे T4 वजा T3. T4 पद दिलेलं आहे ऋण 12 ऋण तिसरं पद आहे ऋण 8 ऋण 12 ऋण गुणिले ऋण धन 8. इथं पुन्हा आलो आपण ह्या दोघांची चिन्ह भिन्न आहेत. वजाबाकी करावी लागेल. 12 मधून 8 गेले 4 राहिले मोठ्या पदाचं चिन्ह ऋण. तर इथं आपण क्रमागत पदामधील जर फरक बघितला प्रत्येक वेळेला तो ऋण 4 आलेला आहे. याचा अर्थ कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक जो आहे तो स्थिर आहे ऋण 4 आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून उत्तर लिहिता येईल कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता क्रमिका जर अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला त्याच्यामधील फरक लिहावा लागेल. साधारण फरक डिफरन्स डी तो आहे प्रत्येक वेळेला आलेला आहे ऋण 4. हे आता आपण उदाहरण बघितलं 5वं. आणखीन एक उदाहरण बघूया. याच्यामधलं उदाहरण क्रमांक 6. काय उदाहरण दिले पहा आपल्याला. 6वं उदाहरण ते दिलेलं आहे ऋण 1/5. पहिलं पद दुसरं पद आहे ऋण 1/5. तिसरं पण पद आहे ऋण 1/5. पुढे डॉट 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 अशी आपल्याला क्रमिका दिलेली आहे. आता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. तर प्रथम पदांना नावं देऊन घेऊया आपण. T1 बरोबर ऋण 1/5. T2 ऋण 1/5 आणि T3 बरोबर ऋण 1/5. ही 3 पदं दिलेली आहेत. त्याच्या क्रमागत पदामधील फरक काढूया. T2 वजा T1 दुसरं पद आहे ऋण 1/5 वजा पुन्हा T1 पद आहे ऋण 1/5. काय होईल पाहता इथं पहिलं पद ऋण आहे ते ऋण 1/5 आहे तसे लिहिले. ऋण गुणिले ऋण धन 1/5. यांची चिन्ह भिन्न आहेत. वजाबाकी करायची. 1/5 मधून 1/5 गेले वजाबाकी येईल 0. आता पुढच्या दोन क्रमागत पदामधील फरक बघूया आपण. T3 वजा T2 T3 वजा T2 ते पद आहे तिसरं पद ऋण 1/5 वजा दुसरं पद आहे ऋण 1/5. पहिलं पद आहे तसं लिहिलं आपण इथं म्हणजे तिसरं पद ऋण 1/5 ऋण गुणिले ऋण धन 1/5. इथे देखील आपल्याला असं लक्षात येते की ह्या दोघांची चिन्ह भिन्न आहेत. वजाबाकी करावी लागेल. 1/5 मधून 1/5 गेले 0 राहिले. आता ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही तर कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक स्थिर आहे. किती आहे तो 0 आहे. स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि यांच्यामधील साधारण फरक जो आहे तो आहे 0. अशा प्रकारे आपण अंकगणिती श्रेणीमधील आजच्या या व्हिडिओमध्ये क्रमिका आणि दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही यावरची या उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.